नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वस्त आहात ना आणि घरचंच खाताय ना? मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे. रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा या दिवशी नारळाचे विविध गोड पदार्थ घरामध्ये केले जातात. तर असाच नारळाचा एक गोड पदार्थ आज आपण पाहणार आहोत, जो अतिशय झटपट होतो आणि सगळं साहित्य आपल्या घरामध्ये अतिशय सहजरित्या अवेलेबल असतं. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. सुरुवातीला मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे. बेसिकली सुरुवातीला आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आपण याच्यामध्ये घालणार आहोत ते सगळे तुपामध्ये आपण परतवून घ्यायचे आहेत थोडेसे, आणि मग पुढची प्रोसेस करायची आहे. आणि हा जो पॅन आहे ना, तुम्ही ओळखला असेल, मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवला होता, जो मी ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि अतिशय सुंदर दिसतोय एकदम. ह्याची जी लिंक आहे, तुम्हाला जर आवडला असेल, तुम्हाला जर परचेस करायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला ह्याच्यावर परतून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला मी मनुका इथे परतून घेतलेले आहेत, त्याच्यानंतर काजू घेतलेले आहेत, तेही छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आणि हे पण छान परतून झाले की मग आपण लवंग घालणार आहोत. जो नारळी भात असतो ना, त्याच्यामध्ये लवंगीचा एक खूपच सुंदर स्वाद येतो, अतिशय सुंदर. त्याचा जो तिखटपणा, त्याचा जो वास जो भाताला लागतो तो खूपच सुंदर असतो. दोन प्रकार आहेत. जेव्हा आपण भात शिजवतो तेव्हासुद्धा तुम्ही ह्याच्यात थोड्याशा लवंगा घालू शकता, किंवा असं सुद्धा तुम्ही परतून मग भातामध्ये लवंगा घालू शकता. ड्रायफ्रूट सगळे आपले परतून झाल्यानंतर त्याच तुपामध्ये हवं असेल तर तुम्ही तूप वाढवू शकता, पण मग ते खूप तूप होतं. त्यामुळे मी त्याच तुपामध्ये मोठा बाऊलभर इतकं खोबरं, खवलेलं खोबरं, ओल्या नारळाचं खोबरं मी घेतलेलं आहे, आणि छोट्या बाऊलभर मी इथे साखर घेतलेली आहे. प्रमाणातच घालायचे आहेत सगळ्या गोष्टी, म्हणजे मग त्याला छान अशी गोडसर चव येते. आणि थोडा नारळ जास्त झाला तरीही चालतो, पण कमी व्हायला नको. त्यामुळे जवळजवळ मोठा नारळ, एक पूर्ण नारळ होईल इतका जवळजवळ हा मोठा बाऊल भरून नारळ झालेला होता, खवलेला. आणि आता हे छान असं ओलसर आहे, म्हणजे एकदम ओलसर पण नाही आणि एकदम घट्टही नाही. जरा साखर विरघळेपर्यंत आपण हे छान असं परतून घ्यायचं आहे. आणि हे छान असं परतून झालं की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत शिजवलेला भात. येस, मी भात वेगळा इथे शिजवून घेतलेला आहे, बासमती राईस वापरलेला आहे. कमी पाणी घालून कुकरमध्ये मी हा व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे. मी इथे वरतून, आपण आत्ता जेव्हा भात बनवतोय नारळाचा, तेव्हा मी लवंग घालणार आहे, त्याच्यामुळे मी शिजवताना इथे कुठेही लवंग वापरलेली नाही. आणि कमी पाणी घातलेलं आहे, म्हणजे थोडासा ना फडफडीत असा भात तयार करायचा आहे. आणि मग हा भात घालून आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. हे छान असं एकत्रित झालं की आपण जे ड्रायफ्रूट्स, तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालू शकता. मी इथे काजू, मनुका आणि लवंग एवढंच घेतलेलं आहे. एवढाच ड्रायफ्रूट्स ह्याच्यात छान लागतात खरं म्हणजे, पण आपल्याला हवे तेवढे ड्रायफ्रूट्स आपण ह्याच्यामध्ये वापरू शकतो. आणि हे पण ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर छान असं आपण हे एकत्र करून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट्स जेव्हा आपण परतले, ते सुद्धा आपण तुपामध्ये परतले, त्यामुळे त्याचंही तूप याला लागतं, म्हणूनच मी खूप जास्त तूप इथे वापरलेलं नाही. हे सगळं एकत्र झालं की मग मी ह्याच्यामध्ये वेलची पूड घातलेली आहे. वेलची पूड घालून सुद्धा आपण हे सगळं परत एकदा एकत्र करून घ्यायचं आहे. लक्ष द्यायचं आहे की हा भात एकदम ड्राय भात होता कामा नये, जरा ओलसरच राहिला पाहिजे, म्हणजेच साखरेचा जो ओलसरपणा आहे तो कुठेही कमी होता कामा नये. त्याच्यानंतर गरम दुधामध्ये मी केशर भिजवून ठेवलं होतं आणि ते मी इथे घातलेलं आहे. ह्याच्याने मस्त सुंदर असा केशरी रंग येईल भाताला, आणि दिसायला आणि चवीला आणि तसंच स्वादाला, म्हणजे वासाला सुद्धा खूप छान लागेल. केशर, वेलची आणि लवंग ह्या सगळ्याचा छान असा वास या भाताला लागणार आहे. त्याच्यानंतर हे सगळं एकत्र करून झालं की आपण साधारण 1-2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर प्लेटिंगची सुरुवात करायची आहे.
तुम्ही बघताय ना किती सुंदर अशी वाफ आलेली आहे आणि इथे कुठेही हा ड्रायनेस दिसत नाही आहे. एकदम छान असा ओलसर असा भात आपला तयार आहे आणि तुम्ही बघताय ना किती सुंदर असा आपण प्लेटिंग केलेला आहे. छान दिसतो हा भात आणि खूप सारे ड्रायफ्रूट्स असल्यामुळे तसंच तूप, खोबरं अशा सगळ्या पौष्टिक गोष्टी असल्यामुळे आपण फक्त नारळी पौर्णिमाच नाही तर हा भात कधीही करून खाऊ शकतो, कारण हा खूपच पौष्टिक असा आहे. मस्त केशराचा रंग, केशराचा वास, लवंगांचा वास आणि त्याच्याबरोबर आपल्या वेलचीचा वास खूपच सुंदर लागतो. आता आम्ही इथे एकदम फायनल असं प्लेटिंग केलेलं आहे. छान अशी भाताची मूद पाडलेली आहे आणि बाजूने डेकोरेशनसाठी फुलाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. नैवेद्यासाठी माझा नारळी भात केलेला तयार झालेला आहे. तर असाच नारळी भात झटपट होणारा तुम्ही पण घरी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते. तसंच मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.